नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 83 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी आहे। एकूण 6 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी बघू शकता। MSc झुलॉजी तुमचं झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 40,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुम्ही एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, MBBS तुमचं झालेलं असेल, BA MS झालेलं असेल किंवा BHMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल, PDS झालेलं असेल किंवा समतुल्य कुठलीही शैक्षणिक अर्हता तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुमच्या ठिकाणी MPH MHA MBA हेल्थमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 38 वर्षाची वयोमर्यादा या पदासाठी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल हेल्थ सायन्समध्ये, BDS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BHMS झालेलं असेल, BDS झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 32,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। 38 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे। BSc होम सायन्स झालेलं असेल न्यूट्रिशनमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर डेंटल सर्जन किंवा डेंटिस्ट या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या पदासाठी या ठिकाणी आहे। MDS तुमचं झालेलं असेल किंवा BDS झालेलं असेल, स्टेट डेंटल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओथेरपीमध्ये, या ठिकाणी काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सायट्रिक सोशल वर्कर या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी आहे। 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल सोशल वर्कमध्ये किंवा मास्टर ऑफ फिजिओलॉजी झालेलं असेल, मास्टर ऑफ फिलॉसॉफी झालेलं असेल। 2 वर्षाचा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव देखील तुमच्या या ठिकाणी लागेल। 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मेडिकल ऑफिसर RBSK साठी फिमेलसाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, BAMS झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर RBSK साठी मेलसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। MBBS झालेलं असेल, BAMS झालेलं असेल, BUMS झालेलं असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ट्युटर या पदासाठी 4 वॅकन्सीज आहेत। या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे BSc नर्सिंग झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। स्टाफ नर्स या पदासाठी 24 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 38 ते 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। JNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। स्टाफ नर्स किंवा लाईट LHV साठी या ठिकाणी फिमेलसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे।
43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंट पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये, सोबत MSc झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे MPW मेल या पदासाठी 38 वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी आणि 43 वर्षाची मागासवर्ग प्रवर्गासाठी या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि आरोग्य विभागाच्या कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेली स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. एकूण 16 वॅकन्सीज या पदासाठी या ठिकाणी आहेत. त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी पुढील वॅकन्सीज या ठिकाणी आहे. लॅब टेक्निशियन या पदासाठी 5 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, डिप्लोमा झालेला असेल, DMLT झालेला असेल किंवा पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन ब्लड बँकसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 43 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देखील आहे. DMLT झालेलं असेल किंवा ट्रान्सफ्युजन मेडिकल मेडिसिन तुमचं झालेलं असेल किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी तुमचं झालेलं असेल, 10+2 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा डिग्री तुमच्याकडे असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी संदर्भातील किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी संदर्भातील तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे. 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. बॅचलर इन ऑप्टोमेट्री तुमचं झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे. 10+2 तुम्ही सायन्समधून उत्तीर्ण असाल, सोबत डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागेल. 17,000 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल. 43 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. त्यानंतर डेंटल टेक्निशियन पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 43 वर्षाची वयोमर्यादा आहे. 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेलं असेल, डेंटल टेक्निशियन कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाची तुमची एक्सपिरियन्स या ठिकाणी लागेल. 17,000 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 12वी सायन्स तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत तुमचं या ठिकाणी डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्टमध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वॅकन्सीज या पदासाठी आहेत. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. निवड जी आहे तुमची मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रूम नंबर 218 दुसरा मजला जिल्हा परिषद धाराशिव येथे तुम्हाला विविध नमुन्यातील अर्ज, डिमांड ड्राफ्ट व आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या प्रती ज्या आहेत 2/8/2024 पासून ते 16/8/2024 पर्यंत या ठिकाणी सादर करायच्या आहेत. पोस्टाद्वारे अर्ज जे आहेत तुम्हाला पाठवायचे आहेत. अर्ज फी जी आहे त्या ठिकाणी 150 रुपये या ठिकाणी असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असेल. डिस्ट्रिक्ट हेल्थ आणि FW सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.